तर मित्रांनो हे बघू शकता आबाजी शेतामध्ये काहीतरी पीक आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ आबाजी पासून. तर आबाजी आपल्या शेतामध्ये काय लावलेलं आहे सध्या? मी सध्याला चवळी लावली. मेच्या 1 तारखेला चवळी लावली. चवळीची निगा करून सगळ्या तिला पाणी पुरवठा चालू केला. असा तरी आतापर्यंत आमची ठीक चालली आहे. तुमचा परिचय द्या एकदा, तुमचं नाव सांगा. माझं नाव गोविंदा देवबा धनगर, राहणार फाळेगाव, थेट तालुका जिल्हा वाशिम. तर याला संपूर्ण खर्च किती आला? याला खर्च सरासरी काय, आता 1 पाकिट लावलं आणि 10-5 किलो खत दिलं. 1 डाव हे दिलं, आपल्या दवा मारली. याच्यावर फवारणी कोणकोणती करता व किती दिवसाला? आता सरासरी 15 दिवसाला फवारणी करावं लागते, पण आज दिवशी याच्यावर रोगराई नसल्यामुळं आम्ही लेट केली. याचं मार्केट कसं आहे? मार्केट ते 80 पर्यंत चालू आहे, पण सध्याला माझा विक्रीला माल आला नाही. हे 80 रुपये किलोने चालू असते. ठीक आहे. तर मग याच्याबद्दल अजून काही याच्यावर रोग कोणकोणता येतो? याला चुरचुळे येतात, दह्या पडतो, अळीचं प्रमाण वाढते. मग याला तुम्ही दवा जशी म्हणली तशी वापरावं लागते कंपनीच्या सहाय्यानं. ठीक आहे. जर आपल्या मित्रांना जर मार्गदर्शन हवं असलं तर तुम्ही देसाल का? देऊ ना. वा त्यांना द्यायचंच आहे ना. त्याने घेतला लाभ तर देऊन देऊ त्याला मार्गदर्शन. ठीक आहे, ठीक आहे. यामध्ये कोणत्या व्हेरायटीचं पीक लावलेलं आहे? हे आता काळी चवळी म्हणता येईल. हे पाव किलोच्या 5 ते 6 शेंगा पाव किलो भरतात. हा, वजनदार आहे ते. ठीक आहे, ठीक आहे. तर मित्रांनो आपण परिचय घेतलेला आहे आबाजीचा. आता तुम्ही शेत बघा, माल बघा. तर मित्रांनो बघू शकता भर उन्हाळ्यामध्ये बालाजी काकांनी शेतामध्ये दादर व कोथिंबीर लावलेली तरी भर उन्हाळ्यामध्ये किती छान आहे. असं लावायला पाहिजे. पाणी असले की लावायला पाहिजे, कारण की याचं मार्केटही खूप छान भेटतो कोथिंबीरच्या उन्हाळ्यामध्ये. आणि हे हायब्रिड आहे, म्हणजे दादरच आहे, पण हे जनावरांना कामी येतं. उन्हाळ्यामध्ये काही सगळं उलंगत असते, त्याच्यानं काही जनावरांना खायला भेटत नाही. बघू शकतो मित्रांनो किती खाली गेलेले पाणी. या विहिरीच्या भविष्यावर शेतकऱ्यांनी एवढं पीक काढलेलं आहे. त्या बघू शकता या विहिरीला झरे आहेत म्हणून ठीक आहे. बघू शकता हे झरे आहेत. जर झरेच नसले मित्रांनो तर शेतकरी असं पीक काढणारच नाही. तरी आपल्या बालाजी भाऊनी खूप छान पीक काढलेलं. बघू शकता शेतामध्ये घर बांधलेलं आहे, तिथे राहतात ते. तरी असं केलं पाहिजे शेतकऱ्यांनी मॉडर्न टेक्निक वापरल्या पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्याला उत्पादनही जास्त होतं व प्रॉफिट होतं.